नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र जेव्हा कार्यक्रम झाल्यानंतर रमा, संध्या आणि अण्णा आणि साई हे सगळेजण घरी येतात. निवांत असे बसतात. तर माया लगेच आता रमाला म्हणते की मला तर तुझं कौतुकच वाटतं, कारण आता शेवटी तू तुझा योग्य निर्णय घेतलास आणि त्यांना सुद्धा अगदी स्पष्ट सांगितलं, हो की नाही अण्णासाहेब. अण्णा आता हसतात. संध्या आता पुढे म्हणते की शेवटी तू अक्षयच्या नात्याचा निरोप घेतलास आणि लगेच आता अखेरचा असं म्हणून बाप्पाला हात जोडते. बाप्पा, शेवटी रमा आणि अक्षय यांचं नातं तर संपलंच आणि आता रमा तू कायमची सुटलीस. जे काही म्हणतात ना घटका वगैरे, आता कायमची ती तुझ्या हातातून सुटलीच. आणि बाप्पा, आता मात्र ह्या रमाला आणि साईला सुखात राहून दे. आणि जे काही झालं ते एकदम आनंदाची गोष्ट झालेली आहे. आज मात्र इतक्या दिवसातून मला सुखाची झोप लागेल म्हणून माई आता खूपच आनंदात असते आणि देवाला हात जोडत असते आणि खुश होत आपल्या रूम मध्ये निघून जाते. अण्णा मात्र आता रमाला म्हणतात की बाळा, हे पग मी तुला तिकडे शब्बास व्हेरी गुड असं म्हटलो खरी, पण तुझी घुसमट घालमेल हे सगळं काही मी समजू शकतो आणि ह्या सर्व घटणाऱ्या घटना आहे आणि ही जी काही तुझी अग्नी परीक्षा आहे, तुझ्यासाठी येणारा हा काळ सुद्धा खूप कठीण आहे याची सगळी जाणीव बाळा मला आहे. तू ते म्हणतात अगं, यशाच्या शिखराकडे जाणारी प्रत्येक वाट ही दुःखाच्या दारातूनच जाते आणि आज मात्र हे जे तुला सोसावं लागतं ना, तर उद्याच्या आयुष्यातील आनंदाचा हा पाया रचला जातोय हे लक्षात घे. साई मात्र आता शांत हे सर्व ऐकत असतो आणि हे बघ बाळा, मला फक्त आणि फक्त तुला एकदा हसताना बघायचं आहे, पुन्हा एकदा, कारण तुझ्या आनंदामध्ये ह्या संपूर्ण घराचा आनंद दडलेला आहे. आज जो काही तू निर्णय घेतलेला आहे त्यातच तुझ्या आयुष्याचं भलं आहे हे असं मला निदान तरी वाटतं बाळा. त्यामुळे काही झाले आणि कसेही झाले तरी विश्वास ठेव बाळा, हे सगळं काही जे काही होतं ते तुझ्यासाठी चांगलं आहे, चांगल्यासाठीच होत आहे असं लक्षात ठेव. गॉड ब्लेस यू असे म्हणून अण्णा आता दोघांना अगदी गप्पा मारायला सांगतात आणि मी जातो असे बोलून ते सुद्धा आपल्या रूम मध्ये निघून जातात. तेव्हा साई सुद्धा आता आपला मोबाईल घेऊन तो सुद्धा रूम मध्ये जायला निघतो. तेव्हा आता रमा साईला थांबवते आणि म्हणते की साई, तुम्ही का शांत आहेत, प्लीज काहीतरी बोला ना. म्हणून रमा आता उठून साई जवळ येते आणि साईला असं म्हणते. रमा विचारते की तुम्हाला आनंद नाही झाला का. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा रमा, तुम्ही आता अक्षयच्या घरी जे काही बोललात त्यामुळे मला असं वाटतं की त्याने त्याचा चुकीचा अर्थ काढला असणार आहे. तुम्ही त्याचा चेहरा बघितलाच का. त्याच्या चेहऱ्याकडे बघून स्पष्ट असं वाटत होतं त्याचा मात्र तुम्हाला अगदी त्रास देण्याचा जो काही प्लॅन होता तो अगदी सक्सेसफुल झालेला आहे. तर तुम्हाला असं काहीच वाटलं नाही का. तेव्हा आता रमा म्हणते की साई, तुम्ही काय बोलतात हे सर्व. तेव्हा साई म्हणतो की हे बघा रमा, मी सुद्धा एक पुरुष आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, अक्षयच्या मनामध्ये आता काय असं वादळ असेल याची कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही. आता मात्र तुम्ही जे काही बोललात ना त्याच्या घरी, त्यावरून त्याला असं वाटत असेल की तुम्हाला सोरा आणि त्याचं लग्न मान्य नाही तर आहे का असं. तेव्हा आता रमा म्हणते की नाही, तसे काही नाही, त्यांना जे काही वाटायचं आहे ते वाटून द्या. आता मात्र मी त्यांना सांगून आलेले आहे माझ्या मनामध्ये काय आहे ते, आणि नक्की माझ्या मनामध्ये काय आहे याचा आता कशाला विचार करायचा बरं. आणि आता मात्र तो तुम्हाला मिळवण्यासाठी काहीही प्रयत्न करायला तयार असेल. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, कितीही प्रयत्न करून द्या परंतु तरी सुद्धा त्यांना आता त्यात यश नाही मिळणार आणि आपल्याला सुद्धा आता काही उपयोग नाही. आणि आता हे सर्व बोलून आणि करून सुद्धा काही उपयोग नाही. त्यासाठी मात्र आता एक निर्णय मात्र मी घेतलेला आहे. तेव्हा लगेच आता साई विचारतो की कोणता असा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. तेव्हा आता रमा म्हणते की मी काही दिवस पाचगणी सोडून जात आहे. जोपर्यंत सोरा आणि अक्षय यांचं लग्न होत नाही तोपर्यंत मी येथे नाही येऊ शकत. हे ऐकून आता साईला धक्का बसतो. साई म्हणतो की काय बोलतात रमा, म्हणजे नक्की तुम्ही जाणार कुठे आहात. तेव्हा आता रमा म्हणते की मला माहिती नाही. तेव्हा रमा म्हणते की हे बघा, मला अशा ठिकाणी जायचं आहे की जेथे मला शांतता मिळेल आणि मला आता गेले काही दिवस मात्र ह्या सगळ्यापासून लांब राहायचं आहे. आणि मी तुम्हाला हे सर्व का सांगते, कारण तुम्हाला सांगणे ते गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सांगते. तेव्हा आता साई म्हणतो की रमा, अहो काय हे निर्णय तुमचा आहे आणि असं निघून जाणं म्हणजे. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा साई, असं निघून नाही जात मी. आपलं लग्न जेव्हा ठरलेलं आहे तर त्याच तारखेला मी परत येईल. तर मला हे सांगायचं नाही की मी कुठे आहे म्हणून. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा साई, मी खरंच खूप कष्टाने स्वतःला सावरलं, प्लीज मला तर थांबू नका आणि प्लीज मला असे प्रश्न सुद्धा विचारू नका. असे बोलून आता रमा आतमध्ये निघून जाते. परंतु माईंनी मात्र आता यांचं सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं. त्यानंतर आता इकडे तारा ही इरावती आत्याला विचारत असते की ग्रॅनी आजी, अगं काय हे सर्व सुरू आहे, म्हणजे खरंच ते सोराचं आणि अक्षयचं लग्न होणार आहे का. खरंच खूप विचित्र आहे हे सर्व. तेव्हा मात्र आता इरावती ही अगदी फक्त ऐकत असते. तर आता ताराला वाटतं की असं का करत असेल. तेव्हा आता इरावती म्हणते की हे पग, अगं मी ऐकत आहे, फक्त मात्र आता प्रत्येकाची एक वेळ असते आणि समोरच्याची जी काही युक्ती आहे तरी योग्य वेळ ती ओळखायची असते आणि योग्य क्षणी मात्र अगदी योग्य त्या नसेवर वार करायचा असतो. हे सगळं काही लक्षात घेऊन करायचं असतं. आणि हे पण काल जे काही घडलं म्हणजे
आता सोरा आणि अक्षय या दोघांना एकत्र बघून रमाला काय वाटलं? तारा म्हणते की जलस्वी वाटलं. इरावती म्हणते की हो, तिला खूप जलस्वी फील होतंय आणि सुद्धा या गोष्टीचा त्रास सुद्धा होतोय आणि याच गोष्टीचा फायदा म्हणून आपण अगदी संधी सोडायची नाही, आपण त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा. त्यावर आता तारा विचारते की म्हणजे काय? तर इरावती म्हणते की म्हणजे वाघाची पंजे. आपल्या माणसाला म्हणजे रमाला त्रास होतोय आणि आपल्या माणसाला आपल्या जवळ आणण्यासाठी आणि जास्त प्रयत्न केले जातात. मग अशा वेळेस मात्र तिचे काही प्रयत्न आहे तर ते फेल कसे होतील आणि ती पळून लावायची आणि आपण त्या क्षणाला वार करायचा. आता ताराला काही उलगडत नसतं. तारा म्हणते की वार करायचे, पलटून लावायचं, सगळं काही शक्य आहे, पण हे सर्व करणार कसं आहोत आपण, किंवा आता हे सर्व कसं करणार आहोत हे मात्र आता ती ताराला समजावत असते. तारा ते ऐकून खुश होत असते आणि हे सर्व आता आपण करूयात. आणि काय गे ग्रॅनी, तुझं हे सगळं डोकं कसं चालतं ग, असं खुश होत विचारते. तेव्हा मात्र आता इरावती म्हणते की हे बघ, जेव्हा आपण हे खेळ खेळत असतो तेव्हा मात्र आपले जे काही इंद्रिय आहे, डोळे आहे, ते उघडे ठेवायचे असतात. आणि हे बघ डोळे. तेव्हा आता तारा म्हणते की ग्रॅमी यार, आणि असे बोलून तारा आता निघून जाते. आणि आता इरावती स्वतःला म्हणते की रमुकडे, अगं आता तुला मात्र कळेल की अक्षयच्या आयुष्यामध्ये तुझी काय किंमत आहे. ते काही असलं तरी किती आहे हे मात्र तुला कळेल. त्यानंतर आता इकडे अक्षय आपल्या पॉकेटमध्ये रमाचा फोटो समोर ठेवून अगदी रमाला फोन करण्याचा खूप प्रयत्न करतो. रमाचा फोन काही लागत नसतो. तो विचार करतो की रमाचा फोन का लागत नसेल, असं तर कधीही होत नाही, पण नक्की काय झालं असेल म्हणून तो परत फोन करतो. आणि तेवढ्यात आता ही सोरा मात्र त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि ती काहीतरी आता असं म्हणते. तोच लगेच अक्षय खूप घाबरतो आणि अगदी घाबरल्यासारखं होतो. तेव्हा आता लगेच त्याच्या हातातील जे पॉकेट आहे ते खाली पडते आणि आता तो इतका घाबरतो. तेव्हा आता सोरा त्याला सॉरी म्हणते. अरे तू घाबरलास का? तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी ठीक आहे आणि ते पॉकेट मात्र तो उचलून घेतो. तेव्हा आता सोरा त्याला अगदी सॉरी करत ती कॉफी घ्यायला सांगते. आणि हे बघ, मी तुला हे सांगायला आले होते की आय एम रेडी, आपण लगेच निघूयात म्हणून. आणि शशी अंकलने आपल्याला सांगितल्याप्रमाणे आता आपण त्यांच्या म्हणजे रमाच्या घरी जायचं आणि मी तेथे गेल्यानंतर तिला हे आता विचारणार की तिने लग्नाच्या साड्या कुठून घेतल्या म्हणून. आणि जर मी तिच्याशी थोडंसं अगदी प्रेमाने बोलले तर ती नक्की आता जे काही आहे ते रिॲक्ट तर होईल आणि अगदी तिचं प्रेम आहे ते कबूल करेल. तिला आता जलसी फील तर होईलच. आता आपण ही मुद्दाम शशी अंकलच्या सांगण्यावरून करायचं आहे असे ती मात्र आता अक्षयला समजावत असते. तेव्हा अक्षय मात्र खूप नाराज असतो. तो काही आता उत्तर देत नाही. तेव्हा सोरा विचारते की अक्षय काय झालं, तू इतका गप्प का आहेस? तेव्हा आता अक्षय म्हणतो की माहिती नाही, परंतु खरंच मला खूप बेचैन वाटतं आणि भीती वाटते. बेचैन झालो आहे मी, नक्की काय झालंय तेच मला नाही कळत. तेव्हा आता सोरा विचारते की अरे काय झालं? तेव्हा आता अक्षय सांगतो की मी रमाला बराच वेळ झाला तेव्हाचा फोन करतोय, पण तिचा फोन काही लागतच नाही. तेव्हा आता सोरा त्याला समजावते की अरे हे बघ, सगळं काही साहजिक आहे, कारण काल जे काही झाले त्यामुळे रमा मात्र खूप हर्ट झाली असेल. त्यामुळे हे बघ, आत्ताच्या आत्ता मात्र आपण लगेच निघायला पाहिजे. तेथे गेल्यानंतर मात्र आता तू तिला बघशील तेव्हा तुला सुद्धा बरं वाटेल, हो की नाही? आता अक्षय लगेच तयार होतो. अक्षय म्हणतो की हो, मला काही झालं तरी तिला बघायचं आहे. तेवढ्यात मात्र आता सोरा म्हणते की त्या अगोदर तू एक काम कर, आणि आपल्या पर्समधून ती मात्र तिचा एक छोटासा फोटो काढते आणि म्हणते की हे बघ, हा फोटो धर. आणि हे बघ, ॲक्च्युली मात्र तेथे गेल्यानंतर तू हा फोटो समोर काढायचा, म्हणजे कुठल्याही बायकोला आपल्या म्हणजे ह्या पॉकेटमध्ये आता मात्र आपल्या बायकोचाच फोटो असावा असं वाटत असतं. आणि दुसऱ्या बायकोचा जर फोटो बघितला तर मात्र ती चिडते. मग मी काय करेल, तेथे गेल्यानंतर तुझं पॉकेट आहे तर तिच्या समोर अगदी ओपन करेल, आणि जेव्हा मात्र ती तुझ्या वॉलेटमध्ये जेव्हा माझा फोटो बघेल तर मी तुला खात्रीने सांगते ती नक्की खूप चिडेल. तुझ्यावर ती इतकी रिॲक्ट होईल काय सांगू मी तुला. तर अक्षयला फार हसू येतं. अक्षय हसत असतो. तेव्हा आता सोरा म्हणते की खुश, आय एम सो ग्लॅड, म्हणजे तू हसलास तरी. आता कुठे अक्षयच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि सोराला सुद्धा आता तेच हवं असतं. तेव्हा आता अक्षय हसतो आणि म्हणतो की बाबांची कल्पना आहे राईट ना, म्हणजे तो असं विचारतो. तेव्हा आता कुठून इतक्या कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात तेच माहिती नाही. सोरा म्हणते की हो, त्यांचीच कल्पना आहे तर. आणि म्हणते की अरे पण त्या अगोदर मात्र आता जो रमाचा फोटो आहे ना तुझ्या पॉकेटमध्ये, तो फोटो काढून ठेव आणि त्या जागी माझा फोटो ठेव. तो मात्र आता अक्षय रमाचा फोटो बाजूला काढतो आणि तो सोराच्या हातात देतो. सोरा आता रमाचा फोटो बघत असते आणि अक्षय मात्र आता सोराचा फोटो आपल्या पॉकेटमध्ये ठेवतो. आणि सोरा मात्र आता रमाचा फोटो बघते आणि विचारते की अरे अक्षय, हा तर तिचा फोटो आहे, तुमच्या दोघांचा असा एकत्र फोटो नाही का? तर अक्षय म्हणतो की हो आहे ना, तो फोटो माझ्या पॉकेटमध्ये नाही तर तो आता इथे आहे असं म्हणतो. जो काही ड्रॉवर मध्ये अगदी त्याने फोटो ठेवलेला असतो तर तो फोटो तो बाहेर काढतो, परंतु आता त्यात तो फोटो त्या फ्रेम मध्ये नसतो.
आणि तो विचार करतो की अरे यातील फोटो कुठे गेला. ही फ्रेम मोकळी असते, त्यातमध्ये जो काही रमा आणि त्याचा फोटो आहे तर तो फोटो नसतो. आणि तेवढ्यात अर्था ही धावतच येते अक्षय काका म्हणत. तेव्हा आता अक्षय विचारतो की काय झालं अर्था. तेव्हा आता अर्था म्हणते की अरे तारा डी आणि आता आरोही आहे ना, ते एकमेकांशी खूप भांडत आहेत, प्लीज तू लवकर चल. तेव्हा आता अक्षय आणि आता सोरा धावतच बाहेर येतात. आता बाहेर जेव्हा आता आरोही आणि तारा हे दोघीमध्ये फोटोवरून खूप भांडणं चालू असतात. तारा म्हणते की अगं तुला आता सोरा नवीन आई आलेली आहे, मग तू कशाला ते फोटो घेतेस. आपण आता हे सगळे जुने फोटो आहे ना रमाचे, ते सगळे फोटो जाळून टाकूयात. आरोही तिच्या हातातून फोटो ओढत असते की नाही मला ते माझ्या आईचे फोटो आहे, मला ते हवे आहेत, दे इकडे. तारा तिच्या हातातून फोटो ओढत असते आणि आरोही तिच्या हातातून. दोघींच्या आता खूप त्या फोटोवरून भांडणं झुपलेली असतात. आणि तेवढ्यात तेथे शशिकांत धावतच येतो. आरोही मात्र ताराच्या हातातून फोटो हिसकावत असते की फोटो दे म्हणून. शशिकांत जोरात ओरडतो की तारा काय चाललं हे सर्व. तेवढ्यात आता आरोही ते फोटो घेत असते, परंतु तारा काही देत नाही. तेवढ्यात अक्षय आणि सोरा अर्था हे सगळेजण बाहेर धावतच येतात. शशिकांत मात्र जोरात ओरडतो आणि ताराला म्हणतो की ते फोटो आहे ते परत तिला देऊन टाक, सगळे फोटो तिला दे. आणि काय ग तारा, काय मूर्खपणा चालवलास ग तू. तेव्हा आता तारा म्हणते की अहो ग्रँडपा, मी कुठे काय मूर्खपणा चालवला. मूर्खपणा मी नाही तर हा मामा करतोय, म्हणून अक्षयकडे बोट करते. आता पार्वती आजी सुद्धा तेथे आलेली असते आणि सगळेजण रागाने ताराकडे बघतात. तारा म्हणते की आता मात्र सोराचं बरोबर मामाचं लग्न ठरलेलं आहे, मग कशाला त्या रमाचे फोटो आपल्याला हवे आहेत. आणि तेवढ्यात इरावती सुद्धा बाहेर येते. तर शशिकांत म्हणतो की हे बघ, खरंच काय आगाऊ मुलगी आहे ही. तेव्हा इरावती लगेच तारूची बाजू घेते आणि म्हणते की खरं तर ताराने कोणताही आगाऊपणा नाही केलेला, कारण कसं आहे की अचानक तुम्ही आमच्या समोर आता सोराला आणून उभे केले, काही न सांगता आणि काही न विचारता, आपल्या अक्षयची होणारी बायको म्हणून. आणि आम्ही ते मान्य सुद्धा केलं. आणि आता आरोहीला जवळ घेते आणि म्हणते की आपल्या आरोहीची आई म्हणून. किती काही झालं तरी आरोहीला मात्र तिला स्वीकारण्यासाठी वेळ तर लागेलच. आता मात्र रमा अशी समोर असली, हे फोटो वगैरे जर आता तिच्या समोर असले तर आरोही मात्र सोराला कशी स्वीकारणार. आणि खरं तर काल मात्र जे काही घडले, म्हणजे रमा जाताना जे काही सांगून गेली, ते तुम्ही आतापर्यंत सगळं काही विसरलेले वाटतात. अरे अक्षय, आठव ना तिळगुळाचा लाडू जेव्हा तिने तुला भरवला, तेव्हा ती तुला काय म्हणाली. हा शेवटचा भरवलेला गोड घास, तुझा माझा काही संबंध नाही, तुझ्या माझ्यामध्ये काही शब्द नाही, कोणतंही नातं नाही, असे म्हणून ती आता गेलीच ना शेवटी. तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये तीच आहे का अजून. तिच्या तरी आठवणी आपण या घरामध्ये कशासाठी ठेवायच्या. तेव्हा आता शशिकांत रागाने विचारतो की म्हणजे लगेच हे फोटो जाळून टाकायचेत का. इरावती म्हणते की हो ऑफकोर्स. सगळे फोटो गोळा करते आणि अक्षयला म्हणते की हे फोटो तर तू जाळायला हवेत अक्षय, घे हे फोटो. रमाची कोणतीही आठवण आणि कोणत्याही स्वरूपात रमा मात्र मला या घरामध्ये नकोय, असे इरावती आता स्पष्ट ते फोटो देत म्हणत असते. आणि हे सर्व माझ्यासाठी नाही तर सोरासाठी आहे असं सुद्धा म्हणते. अक्षयच्या डोळ्यात आता पाणी येत असते. तेव्हा आता सोरा मात्र इरावतीला काहीतरी म्हणणार, तोच इरावती म्हणते की तू शांत राहा. आणि हे बघ अगं, मी सुद्धा एक स्त्री आहे आणि दुसऱ्या स्त्रीच्या भावना मी समजू शकते, म्हणजे तुला समजू शकते. आणि हे बघ सगळ्यांच्या समोर तू बोलली नाहीस तरी सुद्धा बाळा तुला त्रास तर होणारच. आणि हे बघ खरंच मात्र तुझं सोराशी लग्न ठरलं असेल आणि तुला मात्र तिला दाखवून द्यावंच लागेल, कारण रमाला मात्र मी माझ्या आयुष्यातून कायमचं पुसून टाकलं, हे सोराला तुला अगदी दाखवून द्यावंच लागेल. आणि घे त्यासाठी फोटो आणि फोटो सगळे जाळून टाकतर. आता सोरा आरोहीला जवळ घेते आणि अक्षयकडे बघत असते. आता मात्र ताराकडे जे काही फोटो आहे ते फोटो सुद्धा आता ताराकडून ती घेते आणि अक्षयच्या हातात देते. अक्षय त्या फोटोकडे पाहत असतो. आता अक्षयला काय करू आणि काही नाही सुचत नाही. तो पार्वती आजीकडे बघत असतो आणि मनात म्हणतो बहुतेक आता आत्याला सर्व काही खरं खरं सांगावंच लागेल. तेव्हा आता पार्वती आजी त्याला नाही म्हणून खुणावत असते. इरावतीचं लक्षच असतं. इरावती विचारते की मम्मा अगं काय झालं, तू माझ्यापासून काहीतरी लपवतात वाटतं आणि मला माहिती आहे की काय लपवतात म्हणून. तेव्हा शशिकांत रागाने विचारतो की काय काय. तर इरावती म्हणते की काय म्हणजे, मला माहिती आहे की सोरा बिरा लग्न करण्यासाठी नाही आली अक्षयशी, फक्त रमाला त्रास देण्यासाठी आणि रमाला पुन्हा या घरात आणण्यासाठी अगदी नाटक सुरू आहे. तर आता अक्षय पूर्णपणे अगदी हा स्तब्ध झालेला असतो. त्याला काय करू आणि काय नाही सुचत नसतं. तेव्हा आता तो मनात विचार करतो की नक्की हे सर्व काय घडत आहे. मी रमाचे फोटो जाळतोय आणि रमाचा फोन सुद्धा आता लागत नाही आणि मला सारखं सारखं हेच का वाटतं की खरंच रमा माझ्यापासून दूर चाललेली आहे म्हणून. तेव्हा आता पार्वतीची रागाने इरावतीला उत्तर देते की हो तुला तसं वाटतं ना, मग तू तसं समज. तेव्हा इरावती म्हणते की अक्षय हे बघ, अरे तुला जर खरंच असं वाटत असेल तर मात्र तू हे फोटो जाळून टाक. तेव्हा आता आरोही रडत असते आणि नाही करत असते. इरावती म्हणते की त्या बाईने आपलं घर उद्ध्वस्त केलं, आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्या अक्षयच्या आयुष्यामध्ये पुन्हा ती रमा यायलाच नकोय. आणि लायटर सुद्धा आता हातामध्ये देत म्हणते की सोरासाठी
नाही, अक्षय स्वतःसाठी हे फोटो जाळून टाक. तेव्हा आता अक्षय ओके असं म्हणतो, परंतु मनावर त्याच्या खूप मोठं दडपण असतं आणि आता तो लायटर हातामध्ये घेतो आणि आता मात्र अक्षय फोटो जाळत असतो. तर आता तारा लगेच तो मोबाईलमध्ये फोटो काढून घेत असते आणि तेवढ्यात आर्था मात्र शशिकांतला खुणावते आणि आता शशिकांतला काही कळत नसतं. आर्था परत ताराकडे बोट करते आणि खुणावते. तर शशिकांत रागाने ताराच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतो आणि ताराला मूर्ख असे म्हणतो. तारा रागाने शशिकांतकडे बघत असते आणि अक्षय खूप रडत मात्र ते फोटो जाळत असतो. पार्वती आजी म्हणते की अक्षय, आता सोराला सुद्धा खूप वाईट वाटत असते. तेव्हा आता रागाने शशिकांत इरावतीला विचारतो की काय इरा, झालं का तुझं समाधान? तेव्हा आता इरावती म्हणते की माझं कशाला समाधान, अक्षयचं समाधान झाले. तेव्हा आता शशिकांत रागाने म्हणतो की नाही, तुझ्या समाधानासाठी हे सर्व केलं, तुझ्यासाठी हे सर्व चालू आहे. आणि आता मात्र अक्षयच्या हाताला चटका बसतो. तर शशिकांत म्हणतो की अरे हात भाजेल तुझा. आणि आता मात्र अक्षयच्या हाताला खूप चटके बसत असतात आणि तेवढ्यात एक फोटो तो उजवतो. तर आरोही घाईने ते फोटो हातात घेते आणि अक्षय मात्र आता रडतच तेथून धावतच जातो. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अक्षय ऐक, काही वेडेपणा असा करू नकोस. आरोही मात्र तो फोटो अगदी जवळ धरत असते आणि खूप रडत असते आणि अक्षय तिथून निघून जात असतो. सोराला मात्र आता खूप वाईट वाटतं, ते आरोहीला आवडते. त्यानंतर मात्र आता इकडे रमा बॅग वगैरे घेऊन आलेली असते आणि साई सुद्धा तेथेच असतो. तेव्हा आता रमाला कसं समजवायचं हेच मात्र साईच्या काही लक्षात येत नाही आणि तेवढ्यात माझ्या मोबाईलवर ड्रायव्हरचा फोन येतो. तर आता रमा म्हणते की हो येतेच आहोत आम्ही, या लवकर गाडी घेऊन. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर आता साई हा पुन्हा रमाला म्हणतो की रमा, ड्रायव्हर वगैरे कॅन्सल करून टाका, तुम्ही जाता हे ठीक आहे, पण आपला ड्रायव्हर घेऊन जा आणि आपली गाडी घेऊन जा, हो निदान मी तरी रिलॅक्स होईल. तेव्हा आता रमा नको असं म्हणते. तेव्हा आता रमा म्हणते की आता काही झालं तरी मला मागे वळून नाही बघायचं. तर साई विचारतो की तुम्ही इतक्या टोकाचा निर्णय का घेतात, आपण मिळून यावर तोडगा काढूयात नक्की काहीतरी. तेव्हा आता रमा ऐकायला तयारच नसते. रमा म्हणते की नाही साई, माझा निर्णय आता झालेला आहे आणि आता मात्र मागे येण्याचा कोणताही रस्ता मला नकोय. आणि तेवढ्यात रमाची गाडी येते आणि आता ते आहे तर ते गाडीत वगैरे रमाची बॅग वगैरे ठेवतात. तर साई रमाला विचारतो की तुम्ही खरं मला सांगा, तुम्ही परत येणार आहात ना, तुम्ही कायमच्या सोडून नाही चाललात ना? तेव्हा आता रमा म्हणते की नाही साई, मी परत येणार म्हणजे येणारच. आणि तेवढ्यात आता साईच्या मोबाईलवर अक्षयचा फोन आलेला असतो आणि रमा सुद्धा आता तो फोन पाहते आणि आता रमा ही साईला म्हणते की तो फोन उचलू नका, मला आता त्या माणसाचं नाव सुद्धा नकोय. तेव्हा आता साई तो फोन ठेवतो आणि रमाला म्हणतो की मला आता वचन द्या तुम्ही परत येणार म्हणून. तेव्हा आता रमा ही साईच्या हातामध्ये हात ठेवते आणि म्हणते की साई, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यानंतर मात्र आता रमा ही गाडीमध्ये बसते आणि साईला बाय बाय करत असते. तर अक्षय बाईकवरून येत असतो आणि विचार करतो की रमाला नक्कीच काहीतरी झालेलं आहे, तिचा फोन बंद आहे आणि साई सुद्धा फोन उचलत नाही म्हणून अक्षयला फार आता टेन्शन येते. आणि प्लीज रमा एकदा फोन उचल, एकदा मला भेट, असे तो आता म्हणत असतो आणि तिकडेच येत असतो. आणि तेवढ्यात आता शाळेमधून आता साईच्या मोबाईलवर फोन येतो आणि आता साई फोनवर बोलत असतो की हे बघा आरके मॅडम नाही, ते काही दिवस सुट्टीवर गेलेले आहेत आणि जे काही सांगायचं असेल ते मला सांगा. आणि तेवढ्यात तेथून अक्षय त्याच्या जवळून जातो आणि आता अक्षय गाडी थांबवतो पुढे गेल्यानंतर आणि वळून बघतो तर साई त्याला तेथे दिसतो आणि अक्षय लगेच आता मागे येणार असतो आणि साईचं सुद्धा लक्ष आता अक्षयवर जातं. आता अक्षय हा साईला विचारतो की रमा कुठे आहे? तर साई रागाने म्हणतो की तुझा आता अति होत आहे, रमाचा पाठलाग करणं तू कधी थांबवणार आहे? तेव्हा आता अक्षय म्हणतो की प्लीज मला सांग की रमा कुठे आहे, सकाळपासून मी रमाचा फोन ट्राय करतो, तिचा फोन सुद्धा लागत नाही, ती फोन सुद्धा उचलत नाही आणि त्यानंतर मी तुला फोन केला पण तू सुद्धा उचलत नाही, ठीक आहे ना सगळं? तेव्हा आता साई म्हणतो की अगोदर तमाशा करायचा आणि नंतर विचारायचं की ठीक आहे ना सर्व? नाही, काहीच ठीक नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडतो, प्लीज मला सांग की रमा कुठे आहे, मला तिला भेटायचं आहे. तेव्हा आता साईला खूप राग येतो. साई रागाने म्हणतो की अक्षय आता बास कर, तिचा पाठलाग करणं हे थांबव, कारण ते निघून गेल्या ते पण कायमच्या, तुला आणि या शहराला सोडून. तेव्हा आता हे सर्व ऐकून अक्षयला फार मोठा धक्का बसतो आणि साई रागाने त्याच्याकडे बघत तेथून निघून जातो. तेव्हा आता अक्षय विचार करतो की रमा सोडून गेली म्हणजे रमा तर हे शहर सोडून जाऊ शकत नाही आणि रमा हे सर्व असं काही करेल हे मला नाही वाटत. आता अक्षय विचारात पडतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र अक्षय हा रमाचा पाठलाग करत तिच्या मागे येत असतो आणि त्या गाडी मागे येत असताना मात्र रमाच्या गाडीतून जात असते तर तो ड्रायव्हर म्हणतो की हा माणूस खरंच किती वेडा आहे, वेड्यासारखा केव्हाचा अगदी गाडीच्या पुढे पुढे येतोय. आणि तेवढ्यात मात्र आता गाडीची धडक अक्षयला बसते आणि अक्षयला धडक बसल्यानंतर मात्र सगळेजण अक्षय भोवती जमतात आणि तेवढ्यात मात्र रमा ही अक्षयला
ओळखते आणि अक्षय असं म्हणून आता अक्षयला घरी घेऊन येते. आणि आता घरी आल्यानंतर मात्र शशिकांत, रमा आणि अक्षय नक्की काय झालं ते मला सविस्तर सांगा. तेव्हा आता रमा म्हणते की मी बाहेर गावी जात होते काही कामानिमित्त. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नुसतं तू गाव म्हणजे कामासाठी बाहेर चालली होती का, खरं सांग. त्यानंतर सोरा मात्र आता रमाला म्हणते की 7 वर्षापूर्वी सुद्धा तू अक्षयला असेच न सांगता सोडून गेली होती आणि यावेळेस मात्र तू त्याला कायमची सोडून जात आहे हे मात्र त्याच्या समोर उभी राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सांग. आणि रमा मात्र आता विचारात पडते आणि घरी गेल्यानंतर ती अक्षयला पुन्हा फोन करते आणि म्हणते की अक्षय मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं आणि त्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मात्र आता मला तुम्हाला भेटायचं आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ठीक आहे मी कधीही भेटायला तयार आहे. तेव्हा आता रमा म्हणते की उद्या भेटूया. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे. रमा फोन ठेवल्यानंतर म्हणते की शेवटचं आता मित्रांनो नक्की काय होतं हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.